देख रहे हैं सौराष्ट्र समाचार पीरे न्यूज। पिछले कुछ दिनों से लगातार हो रही भारी बारिश के कारण कल्याण कोर्ट परिसर में पानी भरने से गंभीर स्थिति बन गई है। जल निकासी स्थल पर कचरा जाम होने से बारिश का पानी बाहर नहीं निकल सका, जिससे कोर्ट आने वाले वकीलों, वादी, प्रतिवादी और आम नागरिकों को आवागमन में भारी परेशानी का सामना करना पड़ा। मंगलवार दोपहर कोर्ट परिसर में एक पेड़ अचानक गिर गया, जिसकी चपेट में आने से एक वकील की कार क्षतिग्रस्त हो गई। हालांकि इस घटना में किसी के घायल होने की सूचना नहीं है। लगातार हो रही बारिश और जलभराव की स्थिति को देखते हुए कल्याण बार एसोसिएशन के अध्यक्ष प्रकाश जगताप ने लोगों से अपील की है कि अत्यंत आवश्यक कार्य होने पर ही घरों से बाहर निकले तथा मौसम विभाग और प्रशासन की ओर से जारी निर्देशों का पालन करें। कोर्टात महत्त्वाचं काम असेल तरच यावे, नाहीतर अशी परिस्थिती होऊ शकते। आपल्या सोबत आहेत आमचे वाणी साहेब, जे राजकारणात खूप मोठ्या पदावरती आहेत। पक्षाचं नाव सांगणार नाही मी, कारण की आम्ही वकील आहोत। त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घ्यावं, काय म्हणणं आहे त्यांचं। आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, सातत्यानं सगळे वकील लोक ही मागणी करत आहेत की हेच कोर्ट आमचं चांगलं झालं पाहिजे, इथे नवी इमारत झाली पाहिजे। सरकारमध्ये बसलेल्या काही दलालांची ही इच्छा आहे का की वकिलांनी ही जागा सोडून गेलं पाहिजे, त्यांना इतका त्रास द्या, वकिलांना इतका त्रास द्या की वकील स्वतः सोडून गेले पाहिजे, अशी काही इच्छा सरकारमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची कोणाची आहे का, अशी शंका यायला लागली आहे। राजकारण एका बाजूला जाऊ दे, ते चुल्यात गेलं। मूळ मुद्दा आहे वकिलांच्या जीविताशी। ही आज गाडी होती म्हणून नशीब समजा, गाडी लावताना वकील साहेब बाहेर पडले असते आणि डोक्यावर पडलं सुद्धा काय भावात गेलं असतं। ही खरं तर त्यांची जबाबदारी, इथे फ्री कटिंग झाली पाहिजे, खाली किमान लाद्या बसवल्या गेल्या पाहिजेत। आमचे अध्यक्ष असतील, कार्यकारिणी असेल, सिव्हिलची असेल, क्रिमिनलची असेल, सगळेजण सातत्याने मागणी करत आहेत। आमच्याकडे टक्केवारी मिळत नाही म्हणून अधिकारी लोक लक्ष देत नाही का, असा माझा सरळ सवाल आहे आता। धन्यवाद वाणी साहेब। आपल्यासोबत आपल्या बारचे माजी उपाध्यक्ष आहेत, फार धडाडीचे, आणि त्यांनीच आम्हाला सर्वांना इकडे येण्याचं आवाहन केलं होतं। त्यांचं काय म्हणणं आहे 2 मिनिटं आपण ऐकून घ्यावं, कारण की ही परिस्थिती खरंच सिरियस आहे। काय या 2 मिनिटं बोला तुमचं। खूप गंभीर परिस्थिती आहे। पेवर ब्लॉक तिथे बसवले पाहिजे, अर्धे पेवर ब्लॉक बसवलेले आहेत, अर्धे सोडलेले आहेत। त्यानंतर बार काउन्सिलने पण अर्ज दिला होता, परंतु त्याच्यावर पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, आणि जिम्मेदार कोण असणार हा आमचा सवाल आहे। भरपूर पाऊस चालू आहे। माझी सर्वांना विनंती आहे की कामाशिवाय किंवा महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा आणि जास्तीत जास्त गाडी आणणं टाळावे, कारण त्याचं कारण असं आहे। इकडे दाखवतो मी, हे बघा सर, एक मिनिट सायकल, हे बघा, हे झाड जे आहे हे पूर्ण गाडीवरती आदळलेलं आहे आणि गाडीचं नुकसान होण्याचे बरेच हा हे साहेबांच्या गाडीवरती झाड पडलेलं आहे, त्याची नुकसान भरपाई सरकारने लवकरात लवकर द्यावी। नवीन गाडी त्यातलं त्यात। तसंच या इकडे तुम्ही इकडे बघू शकता। एक मिनिट, आमचे अध्यक्ष साहेब वारंवार तक्रार करून देखील आजपर्यंत कोणतेही काम झालेलं नाहीये। सगळे झाडं पडतात, गाड्यांचं नुकसान होत आहे। अध्यक्ष साहेबांचं काय म्हणणं आहे जरा समजून घ्या सर। नमस्कार, मी पाऊस सुरू होण्यापूर्वी न्यायालय प्रशासनाला लेखी अर्ज दिलेला आहे आणि पीडब्ल्यूडीने आणि न्यायालय प्रशासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाऊस सुरू होण्यापूर्वीच या न्यायालय परिसरातील झाडं ज्यांच्या फांद्या धोकादायक आहेत त्या सगळ्या तोडून टाकाव्यात असं लेखी पत्र दिलेलं आहे, परंतु प्रशासनाने काही केलेलं नाही। त्यामुळे आज ही दुर्घटना घडलेली आहे। आमच्या एका वकील साहेबांची नवीन गाडी आहे आणि या नवीन गाडीवरती हे झाड पडलेलं आहे, याची जबाबदारी कोण घेणार, या गाडीचा खर्च कोण भरून देणार, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, मागील अनेक दिवसांपासून आम्ही शासनाबरोबर पत्रव्यवहार करत आहोत की या न्यायालयामध्ये पाणी भरतं। गेल्या 4-5 दिवसापासून येथे पाणी भरलेलं आहे आणि पाण्याचा निचराव होत नाही, आणि अशा परिस्थितीत वकिलांनी कामं कशी करायची, जर या पाण्यामुळे कुणाला काही आजार झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आणि मला वाटतं या विरोधामध्ये आम्हाला दुपारी 4 नंतर कदाचित या पाण्यामध्ये बसून आंदोलन करावं लागेल, अशी या ठिकाणी वेळ आलेली आहे। धन्यवाद। कल्याण कोर्टाच्या पार्किंगमध्ये मी माझी गाडी पार्क केली होती आणि असं वाटलं होतं की केडीएमसी किंवा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट यामध्ये योग्य ती काळजी घेईल आणि हे झाडं वगैरे छाटण्याचा बंदोबस्त करेल।
त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्र वगैरे सुद्धा दिलेलं आहे, परंतु पत्र देखील देऊन सुद्धा त्यांनी ह्या झाडांची छाटणी वगैरे केली नाही आणि अर्धेच ब्लॉकेज लावलेले, अर्धे बाकीचे ब्लॉकेज लावले नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांनाच हा प्रॉब्लेम भोगावा लागत आहे आणि आता माझी गाडी अडकलेली आहे. आता आमच्या अध्यक्ष साहेबांनी आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की 4 वाजता जे भरलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. या शासनाला जोपर्यंत जाग येत नाही, त्यांचे कान उघडे होत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणे धरणार आहोत 4 वाजता. ऐसी ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और अपने आसपास की खबरों और अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक और व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 और 9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए पीडीन्यूज सौराष्ट्र समाचार.